बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर तुम्ही अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला, लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर शिवसैनिकांनो तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविता येतो। त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं। काल पाहिलं असाल शिवसैनिकांनो, काल रात्रीपासून आज सकाळी मी काही मीडियावर ह्या बातम्या पाहिल्या, काही खोडसाळपणा केला जातोय, पण जाणून बुजून काही बातम्या या दिल्या जात आहेत। बातम्यांचं स्वरूप पहा कसं आहे। काल शिंदे टोळीची, एकनाथ शिंदेच्या त्या गटाची एक यादी प्रसिद्ध झाली 45-46 जणांची। मला वाटतं वायकर असतील आणि संदीपान भुमरे असतील, हे दोन खासदार झालेले आहेत। यांच्या परिवारातल्या म्हणजे वायकरांच्या पत्नीला आणि संदीपान भुमरेच्या मुलाला ही दोनच काही ती मला वेगळी नावं दिसली, बाकी संबंध त्या 40 गद्दारांची संपूर्ण नावं त्याच्यामध्ये आहेत। यांची ज्यावेळेस ती यादी प्रसिद्ध झाली, तुम्ही पाहिलं असाल काही मीडियांनी बातम्या दिल्या की वरळीतनं, बघा बरं का बातम्यांचा तो शिरा कुणीकडे पहा, वरळीतनं एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेला नाही। कशा प्रकारे एक सॉफ्ट वातावरण स्वतःच्या बाजूने ओढण्याचा हा एक प्रयत्न आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिलेला नाही। खरं तर मला त्या सर्व मीडियांना सांगायचंय, तुम्ही जी बातमी देत आहात तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते त्यांचे अगोदरचे 40 जे आमचे खोकेवाले आहेत त्या सर्वांना त्या उमेदवार दिलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही ते सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचा प्रयत्न करताय, एक वेगळं वातावरण स्वतःच्या बाजूने दाखवायचा प्रयत्न करताय की कशा प्रकारे जाण ठेवली, आणि मी त्याच्या खालच्या कमेंट्स देखील पाहिल्या की शिंदे जाण ठेवायचा प्रयत्न करतायत। काय होतं, शिवसैनिक काही वेळेस भावुक असतात, पटकन त्यांच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं। कशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी खाल्ल्या मिठाला जागले, अरे खाल्ल्या मिठाला, खाल्लं मीठ, त्या ताटाला छेद पडलेले आहेत, सगळे छेद, जिस थाली में खाते हैं ना उसी थाली को छेद है, छेद। असो, पण खालच्या कमेंट ज्यावेळेस मी पाहिल्या मला याचा समाचार घेणं अतिशय गरजेचं वाटलं, कारण हे सगळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे प्रसंग असे उभे केले जातात, इथले रिलेशन तयार करण्याचा प्रयत्न होतो, इथले रिलेशन। जसं मागच्या वेळेस मनसेने तो एक पाठिंबा दिला होता आदित्य साहेबांना, आणि तो पाठिंबा 10 वेळा ऐकवून दाखवला होता। यांच्याकडनं कुणीही पाठिंबा मागितलेला नव्हता। सगळ्यात पहिली गोष्ट, शिवसेनेने अतिशय सुंदर अशी व्यूहरचना वरळीमध्ये तयार केली होती, लक्षात घ्या। त्या सगळ्या व्यूहरचनेवर मी एक दिवशी वेगळा व्हिडिओ करेल। मागच्या 2019च्या विधानसभेला शिवसेनेची व्यूहरचना तिथे होती। आदित्य साहेबांना यांनी जो पाठिंबा देऊ केला होता हे त्यांचं वैयक्तिक एक अपयश होतं, कारण त्यांना तिथे त्या तोडीस तोड उमेदवारच नव्हता, हे लक्षात घ्या, पहिली गोष्ट। आता मी येतो माझ्या पुढच्या विषयावर। एकनाथ शिंदेच्या यादीमध्ये जर तुम्ही बारीक पाहिलं असाल तर मला वाटतं सदा सरवणकरांचं माहीम मधनं नाव आहे, माहीम विधानसभेतनं, जिथून मला वाटतं मनसेचे अमित राजसाहेब ठाकरे हे उमेदवार आहेत। मनसे अध्यक्षांचे सुपुत्र अमित ठाकरे हे उमेदवार आहेत। त्याच माहीम मतदारसंघामधून सदा सरवणकर शिंदे गटाचे उमेदवार आहेत, म्हणजे शिंदे गट असेल, कमळी असेल, अजित पवार गट असेल, तिथून मात्र उमेदवार दिलाय, पण वरळीतनं उमेदवार दिलेला नाही। बघा बातमी कशी केली जाते, कशा प्रकारचा एक माहोल बदलवायचा प्रयत्न केला जातोय। तुम्हाला मी या संदर्भात एक व्हिडिओ देखील दाखवेल। आता इथे राजसाहेब आपलं सगळं ते राजकारणातले चाणक्य असं आपण समजू शकतो, म्हणू शकतो, कारण ती फार मोठी माणसं, फार मोठी घराणी आहेत ही, आपण यांच्याविषयी जास्त काही बोलू शकत नाही असं समजून घ्या। सदा सरवणकरच्या उमेदवारीचं भविष्यात काय राहणार आहे किंवा सदा सरवणकरची उमेदवारी भविष्यात राहणार आहे की नाही राहणार आहे हे मी आज सांगू शकत नाही। तसं पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी सांगू शकतो, पण मला इथे खुल्यामध्ये बोलायच्या नाही। पण वरळीमधून मी उमेदवार दिलेला नाही किंवा ह्यांनी उमेदवार दिलेला नाही शिंदे टोळीने, ह्या ज्या बातम्या होत आहेत एक हास्यास्पद वाटतं, हास्यास्पद। ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जो अतोनात त्रास दिलेला आहे
तो त्रास बघितल्यानंतर देखील जर शिवसैनिकांनो तुमच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रमाचं, विशेषतः त्या शिवसैनिकांसाठी मी म्हणतोय जे कमेंटमध्ये म्हणत होते अजूनही परतीचे दोर ते साबूत ठेवतायत बहुतेक, किंवा अजूनही कुठला तरी एक तो सॉफ्ट अँगल तयार करण्याचा प्रयत्न करतायत, खाल्ल्या मिठाला जागतायत, ज्यांच्या मनामध्ये थोडंसं संभ्रम तयार झालेला असेल त्या शिवसैनिकांसाठी माझं हे सांगणं आहे, ह्या माणसाने त्या आदित्य साहेबांना जे जे आतापर्यंत शब्द वापरलेले आहेत, यांच्या संबंध या कमळीच्या असतील, या शिंदे टोळीच्या असतील, या पेड कार्यकर्त्यांनी जे जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द पाहता ते त्यांच्या विरोधात उमेदवार देतील किंवा न देतील याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. हा सगळा प्रकार संपूर्णपणे यांची साजिश आहे. अजून बरेच दिवस आहेत, एखाद दुसरी यादी अजून त्यांची येईल, त्याच्यात कदाचित वरळीचं नाव असेल किंवा नसेलही. आपल्याला काय घेणं देणं पडतं या सगळ्यामध्ये. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा ना, कशा प्रकारे शिंदे गटाने ह्या बातम्या द्यायचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ पहा. त्यांनी पहिली यादी आता जाहीर केली आहे, मात्र वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाहीये. दरम्यान राज ठाकरेंच्या पुत्राविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलाय. माहीममधनं अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अद्यापही उमेदवार देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आता शिंदे गटाकडून त्यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असेल हे पाहणं अतिशय उत्सुक्याचं असेल. आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट. वरळीमधून आदित्य ठाकरे खरं तर निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून अद्यापही उमेदवार मिळाला नाहीये. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून. सूरज, काय सांगाल, शिंदे गटाकडून अजूनही उमेदवार आदित्य ठाकरेंविरोधात जाहीर करण्यात आला नाहीये? निश्चितच मोहिनी, काल शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी आली आणि त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ज्यांनी बंडाच्या वेळी एकनाथ शिंदेंना साथ दिली त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या यादीत महत्वाचं म्हणजे ज्या राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता आणि नंतर राज ठाकरे यांनी महायुतीचा पाठिंबा मागितला होता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये, अशा बातम्या ज्या आल्या होत्या. पण यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे दादर माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे राजकीय विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सध्या वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मात्र एकनाथ शिंदेंनी जी पहिली यादी आलेली आहे 45 जणांची, त्यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी ही खूपच महत्वाची गोष्ट मानली जाते. कारण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना वरळीमध्ये माहीममधून सपोर्ट करतील अशा बातम्या रंगल्या होत्या. मात्र काल जी यादी आली त्या यादीमध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांनी उमेदवार दिलेला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये वरळीतून उमेदवार दिला नाहीये. त्यामुळे ही एकनाथ शिंदेची कुठली नवी खेळी म्हणावी लागेल किंवा मग आगामी पुढच्या यादीमध्ये वरळीमधून नेमका आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण असेल. सूरज, आता नेमका उमेदवार त्यांच्या विरोधात कोण असेल हेच पाहणं अतिशय महत्वाचं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक मात्र इथे स्पष्ट झालं की वरळीमधून आदित्य साहेबांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी शिंदे टोळीकडे तोडीस तोड असा उमेदवारच नाही. आता हा त्यांच्या गटाचा, त्यांच्या टोळीचा हा अंतर्गत विषय असावा, आपलं त्याच्यात लक्ष देण्याचं काही कारण नाही. पण महत्वाची गोष्ट ही की मनसेतर्फे जाहीर केलेल्या नावांमध्ये, पहिल्या यादीमध्ये जाहीर केलेल्या नावांमध्ये वरळी विधानसभेमधनं संदीप देशपांडेंची उमेदवारी जाहीर झाली. आता विचार करा, संदीप देशपांडे वरळीमध्ये आदित्य साहेबांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिले, जे 2019 मध्ये म्हणत होते की आम्ही पाठिंबा देतोय, आम्ही ठाकरे कुटुंबातले आहेत म्हणून पाठिंबा वगैरे देतोय. ह्या सगळ्या राजकारणातल्या गोष्टी. आजपर्यंत मनसेने शिवसेनेला कधीही मदतच केलेली नाही. जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील, म्हणजे कमळीचे असतील तर मनसे उमेदवार उभा करत नाही, पण शिवसेनेचे उमेदवार असतील तर मनसे मात्र आपले सगळीकडे उमेदवार उभे करते. हे आतापर्यंतच हे मनसेचं राजकारण आहे. असो, त्याही गोष्टी आपण सहन केलेल्या आहेत, सगळ्यांना धोबी पछाड दिलेला आहे. वरळीमध्ये आदित्य साहेबांच्या विरोधात तुम्ही उमेदवार द्यायचा आणि दादर माहीमधनं तुम्ही पाठिंब्याची मनामध्ये एक सुप्त अपेक्षा ठेवायची. बोलणार नाही, पण पाठिंब्याची मनामधनं एक सुप्त अपेक्षा असते. तसा हा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुखांच्या त्यांच्या अखत्यारीतला, आपण याच्यावर भाष्य करणं उचित नाही. पण तरी देखील सांगतो, दादरमधून जरा समजा अमित ठाकरेंचं नाव तर आलेलंच आहे, अमित ठाकरे उद्या उभे देखील राहतील, पण
आज जी जाहीर झालेली नावं आहेत शिंदे टोळीची, म्हणजे ती भारतीय जनता पक्ष, कमळी, अजित पवार गट, या सगळ्यांचं एकत्रित नाव तुम्ही समजू शकता. त्याच्या बिचाराची रात्रभरची झोप उडवलेली आहे. काल जेव्हापासून ही यादी जाहीर झाली, बिचाराचे डोळे खोल गेले, डोळ्यांवर डार्क सर्कल एका रात्रीत आलं. कुणाचं? सरवणकर कुटुंबाचं. पाहायचंय त्यांची एकदा ही प्रेस पहा. या प्रेसमध्ये ती उमेदवारी मिळाल्याची ती खुशी कुठे दिसतच नाही. अगदी स्वतःच्याही तोंडावर नाही, माझ्या तोंडावर एक वेगळा शब्द आला होता. ती चेहरे पाहिले ना, काही सरवणकर कुटुंबाचे चेहरे पाहिले ना, की माझ्या तोंडासमोर एक वेगळेच चेहरे उभे राहतात. विशेष राग आहे या कुटुंबाचा. ज्या प्रकारे गणपतीमध्ये यांनी देखील ते पिस्तूल नाचवली होती, यांनाच शेवटी त्या गणपतीचं सिद्धिविनायक महामंडळाचं ते अध्यक्षपद मिळालेलं आहे. काय बाप्पाच्या मनात मला माहित नाही, पण ह्या असल्या लोकांना यांची आहे ती पात्रता तिथे आहे सिद्धिविनायक ट्रस्टवर बसण्याची. असो, आणि तो त्यांचा एक चिरंजीव म्याव म्यावचे आवाज काढणारा, यांना मुंबईची ती महानगरपालिकेची निवडणूक देखील कठीण करून सोडायची शिवसैनिकांनो. म्हणजे आमदारकी तर सोडूनच द्या, ह्याच्या बापाची आमदारकी सोडून द्या, ह्यांची स्वतःची मुंबई महापालिकेमध्ये त्याच्या मुलाची नगरसेवक पदाची निवडणूक देखील कठीण करून ठेवायची. विशेषतः दादर माहीमच्या युवा सैनिकांनो, तुमच्यावर ही जबाबदारी आहे. असो, हा व्हिडिओ पहा ना, कशा प्रकारे उन्माद नसावा, यशाचा उन्माद नसावा, कसल्या कसल्या गोष्टी करतात. मी लिहून घेतल्या त्यांच्या ह्या गोष्टी. ते म्हणतायत उन्माद करायचा नाही, जनता ठरवते, जनता आम्हाला निवडून देते, वगैरे वगैरे. इतक्या सोज्वळपणाच्या ह्या गोष्टी ह्यांच्याकडनं म्हणजे अपेक्षाच केली नव्हती. हा एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. मतदारसंघ बांधणी, लोकांना भेटणं, सोसायट्यांना भेटणं, चाळीत जाणं, लोकांशी संपर्क ठेवणं, यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. कदाचित अमित ठाकरेंनी केली असेल की माहीत नाही, पण तुम्हाला अमित ठाकरेंचं नाव सरप्रायझिंगली वाटलं? ठाकरे कुटुंबातली कुठलीही व्यक्ती ही निवडणुकीला उभी राहत नव्हती, अशा प्रकारची प्रथा मान्य शिवसेना प्रमुखांनी आखून दिली होती. मध्यंतरीच्या काळात त्या शिवसेना प्रमुखांचं जे काही ध्येय होते त्याला खंड पडला आणि एक ठाकरे, त्यानंतर दुसरे हेही आले. अर्थात लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, आणि त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही त्याच्यात. आतापर्यंतची जी विजयी घोडदौड आहे ही जर अशीच सुरू राहिली आणि समजा अमित ठाकरे पराभूत झाले, तर हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असू शकतो. हे मानण्यावरती आहे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो. त्यामुळे तो पराजय झाला का धक्का किंवा जय झाला तर उन्माद, अशा गोष्टी काही निवडणुकीत असू नयेत. समाधान, तुला काय वाटतं? नाही, शेवटी जनता ठरवते त्यांच्यासाठी कोण काम करतं. त्याच्यामुळे जनता जो काम करेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, हे मला ठाऊक आहे. पण जर पराभूत झाले तर पुढे राज ठाकरेंसाठी नाही, ते त्यांच्या पक्षाचं असेल. पडकी तोंड पाहून तुम्हाला देखील बरं वाटलं असेल शिवसैनिकांनो. या तोंडांना असंच पडलेलं पाहायचंय. अमित ठाकरेंच्या उमेदवारीनंतर सरवणकर कुटुंबियांची मात्र झोप हराम झालेली आहे. तोंडावर त्यांच्या ते टेन्शन अगदी स्पष्ट दिसतंय. असो, हे काय कमी गुणाचे नव्हते. करा अजून अर्ज, शिवतीर्थ आम्हाला मिळावं, शिंदे टोळीच्या त्या मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळावं म्हणून करा, अजून अर्ज करा. शेवटी हे कर्माचे भोग आहेत आणि हे इथेच भोगावे लागणार. हे कर्माचे भोग. करा, अर्ज करा अजून. आणखी जरा त्या गणपतीमध्ये म्याव म्यावचे आवाज काढा, ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज काढा. करा करा. महेश सावंत शिवसेनेचे उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत बुडाखाली सगळे आवाज काढून जातील तुमच्या. ढिशक्यावचे पण, म्याव म्यावचे पण, सगळे आवाज शिवसेनेचे उमेदवार काढून जाणार. माहीम विधानसभा विसरा. तुम्हाला पुन्हा तो माहीम विधानसभेचा गुलाल लागले नाही. आणि हे पलटी मारणारं कुटुंब आहे हो, पलटी मारणारं. मला त्या समाधान सरवणकरचा वैयक्तिक अनुभव आहे, त्यामुळे सोडा तो विषय सोडा. मी अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे त्याची. पण काँग्रेसमध्ये पळताना देखील हाच सदा सरवणकर पुढे पुढे टुनटुन. या असल्या लोकांना शिवसैनिकांना आता कायमचा घरी बसवूया. अनेक खाच खळगे, अनेक अनुभव आपण घेतलेले आहेत शिवसैनिकांना. मागच्या 2.5-3 वर्षामध्ये काही चांगले, काही वाईट अनुभव घेतले, काही चुका आपल्या झाल्या. आता त्या चुकांना सुधारून आपल्याला पुढे जायचं आहे शिवसैनिकांना. चुकांना सुधारून पुढे जायचं आहे. अमित ठाकरेंचं एक वक्तव्य, त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स म्हणण्यापेक्षा पत्रकारांशी संवाद साधत असताना अमित ठाकरे त्यांचं एक वक्तव्य माझ्या कानावर आलं. ते म्हणतायत रिमोट कंट्रोल विषयी. ते म्हणत होते की आता तो रिमोट कंट्रोलचा जमाना राहिला नाही.
आता व्यवस्थेमध्ये घुसून व्यवस्था जाणून घ्यायची असेल, व्यवस्थेला बदलायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थेत घुसावं लागतं. मीही तेच म्हणत होतो, आम्ही तेच म्हणत होतो. तुम्ही पहा, कित्येक नेत्यांनी घराणेशाहीचा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आरोप केला. म्हणजे बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांनंतर आदित्य साहेब असा आरोप झाला. मग आता तुम्ही काय म्हणाल? आता याला घराणेशाही नाही म्हणणार तर काय म्हणाल? तेव्हा अमित ठाकरे म्हणाले की हा रिमोटचा जमाना आता नाही, जर तुम्हाला व्यवस्थेला बदलायचंय तर व्यवस्थेत जावं लागणार. अगदी बरोबर म्हणाले. मी माझं अजिबात दुमत नाही अमित ठाकरेंच्या मताशी. त्यांची इच्छा असेल, ते भले राजसाहेबांचे पुत्र असतील, त्यांची इच्छा असेल त्यांनी लढावं, त्यांनी त्या लढाईचा अनुभव घ्यावा, त्यांना जनतेचा सपोर्ट मिळेल त्यांनी जिंकावं, नाहीतर जे आहे ते आहे. पण या सगळ्यावर फक्त उद्धव साहेबांवर टीका करणारे आज तोंडाला दाभणाने शिवून झोपलेले आहेत का? आज तोंड उघडली नाही तुमची. अनेक नेते, रामदास कदमा सारखे नेते, नारायण राणे सारखे नेते, एकनाथ शिंदे सारखे नेते, हे नेते आहेत कुठे? आज नाही बोलणार. अमित ठाकरेंना त्यांचं विजन वगैरे विचारल्यानंतर त्यांनी मात्र समुद्र किनारा घेतला आणि समुद्र किनाऱ्यावर ते बरंच काही म्हणाले. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, नेमकं अमित ठाकरे नेमके काय म्हणाले आहेत. पहा हा व्हिडिओ. माझ्यासाठी पर्सनली समुद्र किनारा आहे. कारण आपण सॉरी इंटरप्ट होतो, आपण बऱ्याचदा बघितलं, आपण गणेश विसर्जनानंतर आपण गेलो तिकडे, किंवा आपण दररोज जातो, आपण अनेक बीच क्लिनिंगचे कार्यक्रम घेतले, तिकडे जावं असं वाटत नाही. आणि मी बाहेरगावी अनेक समुद्र किनाऱ्यांवर गेलो आहे, त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर काय शांतता असते, काय बरं वाटतं हे मला माहिती आहे. मुंबईमध्ये तुम्ही काम करताना किंवा तुमचे फॅमिली काही इश्यूज असतील, ते तुम्हाला एवढे डोक्यात हे असतात की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तुम्ही पीस ऑफ माइंड काय असतो हे मला माहिती आहे. पर्यावरणाचा प्रश्न हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तो माहीमचा नक्की सुटेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि 23 नंतर मी तुम्हाला सांगतो, आपण सत्तेत बसू, त्याच्यामुळे बाकीचे पण सुटतील. म्हणून मी तुम्हाला बोललो की हे मी एक्सेस देतो. तो रिमोट कंट्रोलचा जमाना जो आहे तो राजसाहेबांबरोबर, मला वाटतं राजसाहेब हे शेवटचे रिमोट कंट्रोलचा जमाना. कारण माझी कंपॅरिझन पण नाही होऊ शकत त्याची, आणि मी रिमोट कंट्रोल सगळं चालवू पण नाही शकत. सिस्टममध्ये कुठेतरी घुसायला लागणार मला. मला तर राजसाहेब ठाकरेंचं देखील एक स्टेटमेंट अजूनही चांगलंच आठवतं की ठाकरे घराण्यातनं कधी कोणी निवडणुकांमध्ये उतरत नाही वगैरे वगैरे. ते म्हणाले होते त्यावेळेस, ज्यावेळेस आदित्य साहेब इलेक्शनसाठी उभे होते. ठीक आहे, शेवटी परिस्थितीप्रमाणे आपल्याला देखील निर्णय बदलायचे असतात आणि मला वाटतं राजसाहेबांना देखील ते कळालं असेल चांगलंच. असो, शिवसैनिकांना तो विषय नाही. राहिला प्रश्न वरळी माहीमचा, तर माहीममध्ये देखील शिवसेना स्ट्रॉंग आहे. शिवसेनेचे उमेदवार दिलेले आहेत. महेश सावंत शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत ते, आणि डॅशिंग माणूस, हा फक्त असं तसं नाही, डॅशिंग माणूस आहे शिवसेनेचा. आणि वरळीमध्ये स्वतः आदित्य साहेब आहेत. आता वरळीत ना शिंदे टोळी किती उतरेल मला माहित नाही. मला वरळीतून शक्यता भाजपाची जास्त वाटते. शायना एनसी तिथून इच्छुक आहेत, भाजपाच्या शायना एनसी इच्छुक आहेत. पाहूयात नेमकं काय घडेल ते घडेल. पण या अशा बातम्या पेरून ती समाजाची एक सॉफ्ट कॉर्नर तयार करायचा, एक समाजाचा आपल्याकडे मन वळवण्याचा एक प्रयत्न करायचा. हे प्रयत्न थांबवा, ते कोत्या मनाचे प्रयत्न आहेत. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या आणि सगळ्या गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवा. जय महाराष्ट्र.